नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह फार्मा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं जे पुस्तक आहे कॉम्पिटिटिव्ह फार्माची नवीन अद्ययावत आवृत्ती आलेली आहे, तर त्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। नेमकं त्या पुस्तकामध्ये काय आहे, बरेच जणांचे मेसेज येत होते, तर त्या पुस्तकाविषयी आणि अपडेट केले आहे। त्याच्यातल्या जे काही चुका आहेत त्या मायनस करून, ठीक आहे, जे काही मिस्टेक आहे त्या मिनिमम करून लवकरात लवकर परीक्षा असल्यामुळे लवकरात लवकर आपण ते अद्ययावत करून लगेच तुमच्यासाठी उपलब्ध केलेलं आहे। ठीक आहे, लक्षात घ्या, हे जे पुस्तक आहे टोटल 468 पेजेसचं पुस्तक आहे। ओके, तर याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, बघणार आहोत। ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या या ठिकाणी। बघा, आता तुम्ही जसं बुकवरती बघितलं की वेगवेगळे पेपर आहेत, ठीक आहे, एवढेच पेपर नाही आहेत, तर जास्तीत जास्त क्वेश्चन्स आपण काय केलेत, आता ह्याच्यामध्ये कारागृह भरती आरआरबी भरतीचे डायरेक्ट पेपर आपण दिलेले आहेत फार्मा पार्टचे। ठीक आहे, फार्मा पार्टसाठी अत्यंत उपयोग पुस्तक आहे। ह्याच्यासोबत जिल्हा परिषदेचे जे काय आलेले प्रश्न आहेत, ESIC CGHS, काही महत्त्वाचे GPAT नायपरचे काही क्वेश्चन असतील, ओके, ते सगळे सिपाई फार्माचे काही रिलेटेड क्वेश्चन्स असतील, ओके, सगळे सब्जेक्ट्स। आता तुम्ही जर ह्या बुकमध्ये बघितलं ह्याच्यात नेमकं काय आहे असा जर तुम्हाला प्रश्न, बरेच जण म्हणतात इंडेक्स दाखवा वगैरे, हा व्हिडिओ संपूर्ण बघा। बघा, लक्षात घ्या, 468 पेजचं पुस्तक आहे। काय त्याच्यामध्ये आहे हे पॉईंट्स इंडेक्समध्ये दिलेले आहेत आपण। ठीक आहे, आता याच्यात काय केलंय, विद्यार्थ्यांना गरजेचं आहे थेअरी प्लस विद्यार्थ्यांना MCQ पण पाहिजे। नुसतं MCQ वरती डिपेंड राहता येत नसतं कधीच। आपल्याला एखादी एक्झाम जर क्रॅक करायची असेल तर आपल्याकडे काही थेरॉटिकल इन्फॉर्मेशन असलं पाहिजे। पण थेरॉटिकल काय, मग अख्खं पूर्णच्या पूर्ण सगळी थेरी करीत बसायची का नाही। आपण काय केलंय मी सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या। ह्या पुस्तकात सगळे सब्जेक्ट्स दिलेत, त्याची थेरी आणि MCQ। आता तुमचा समजा DMERचा पेपर आहे, तर DMERला जे लागणारे सिलेबस तुमच्याकडे अवेलेबल आहे तेवढाच पॉईंट ह्याच्यातून करायचे। अख्खं सगळं ॲनाटॉमी DMERच्या सिलेबसमध्ये नाही आहे, मग ॲनाटॉमी करत बसायची का नाही। एम्सच्या सिलेबसमध्ये ॲनाटॉमी आहे, त्याच्यातून तुम्ही ॲनाटॉमी करू शकता। ठीक आहे, बायोकेमिस्ट्री एम्सला हे करू शकता, DMERला नाही आहे। DMERला जे पॉईंट आहेत ते तेवढेच पॉईंट ह्याच्यातून करायचे। बघा, ॲनाटॉमी बायोकेमिस्ट्री थेरी आणि MCQ दोन्ही दिलेलं आहे। सगळे सब्जेक्ट केमिस्ट्री असतील, पण हे सगळे फार्मसिस्टच्या दृष्टिकोनाने दिले। तुम्ही म्हणताल सर केमिस्ट्रीचा हा पॉईंट नाही तो पॉईंट नाही, ते फार्मसिस्ट एक्झामला काय काय विचारू शकतात त्याच पॉसिबिलिटीजनुसार कमी ह्याच्यात तुम्हाला क्रॅक करायचं असेल किंवा कमी ह्याच्यामध्ये लवकर तुम्हाला सगळं फार्मा पार्ट कव्हर करायचं असेल तर हे पुस्तक काय महत्त्वाचं आहे। सगळे सब्जेक्ट्स आता तुम्हाला जसं मी सांगितले, त्याच्या व्यतिरिक्त आता काही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटची माहिती आहे, इम्पॉर्टंट डेज आहेत, FDA माहिती, FDAची इन्फॉर्मेशन आहे, US FDAची, GMPची आहे, इसेन्शियल ड्रग लिस्ट, एक्झाम ओरिएंटेड काय केलेल्या आहेत महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी आपण काय केल्या आहेत, ॲड केलेल्या आहेत, ज्या की तुमच्या DMERच्या परीक्षेसाठी आहेत। आता जस्ट एक सॅम्पल जर तुम्हाला बघायचं म्हटलं तर कशा पद्धतीने दिले, आपण काय असं ॲनाटॉमी घेतली का नाही, वन लाईनर दिलेले प्रत्येक विषयाचे। ठीक आहे, काय केलेले आहेत आपण, वन लाईनर त्या ठिकाणी काय केलेले तर दिलेले आहेत, असे इम्पॉर्टंट वन लाईनर। आणि ओके, वन लाईनर दिले, डायरेक्ट MCQ ओरिएंटेड वन लाईनर आहेत ते। ओके, तो तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल। दुसरी गोष्ट काय केलेलं आपण बघा, नुसतं वन लाईनरच नाही तर त्याच्यामध्ये काय केलेले, परत त्या विषयाचे असे चार्ट्स पण दिलेत काही महत्त्वाचे। ठीक आहे, आता हे ॲनाटॉमीचे रिलेटेड आहे, तर जॉईंटमध्ये फ्री मुव्हेबल जॉईंट्स कोणते आहेत, काय आहेत, ओके, काही डिसीज अफेक्ट, डिसीज कोणत्या ऑर्गनला कोणता डिसीज अफेक्ट होतो, एक जनरल सांगतो मी, असे काय केलेले चार्ट सुद्धा आपण दिलेले आहेत। आणि नंतर काय केलेले, सब्जेक्ट संपला की त्या सब्जेक्टचे काय केलेले MCQs दिलेले आहेत, वेगवेगळ्या परीक्षेला आलेले त्या विषयाचे काय केलेले तर परीक्षेला आलेले MCQs काय, जसं आरोग्य भरतीची परीक्षा असेल, सिपाई फार्माची असेल, पुणे महानगरपालिका DMERची, ते काय केलेले तिकडे प्रश्न त्याच्यामध्ये टाकलेले आहेत। ठीक आहे, अशा पद्धतीने काय केलेले, म्हणजे थेरी वाचा, नंतर लगेच MCQ त्याच्यावरचे तुम्ही बघू शकता। आता इथं बघा, या ठिकाणी लक्ष द्या। ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं ह्या गोष्टी दिलेल्या आहेत। ठीक आहे, तर बघा, आता इथं तुम्हाला मी दाखवतो ह्याच्यामध्ये, आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी वन लाईनर MCQ ओरिएंटेड। आता डेंटल फार्मॅकोलॉजी जे DMERला आहे ते काय केलेलं आपण, त्याचं क्लासिफिकेशनच इथं दिलेलं आहे डायरेक्ट। ठीक आहे, डेंटिफ्रायसिस, ममीफाईंग एजंट, ठीक आहे, ते सगळे पॉईंट्स काय केलेले आहेत आपण ह्याच्यामध्ये, अँटीप्लेक वगैरे हे सगळे इन्क्लूड केलेत, फार्मॅकोलॉजीच्याच त्या पॉईंटमध्ये इन्क्लूड केलेले आहेत। बाकी बी फार्मॅकोलॉजीचे क्लासिफिकेशन दिलेत। ओके, फार्मॅकोलॉजीची जी अदर इन्फॉर्मेशन आहे ती अशी चार्टमध्ये दिली। ठीक आहे, महत्त्वाचे जे आहेत, जे काय केलं असे चार्टमध्ये दिले, ड्रग कॉन्ट्रा इंडिकेशन्स असतील, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन असतील, हे सगळे, ओके, ॲडिटिव्ह इफेक्ट असतील, सुप्रा ॲडिटिव्ह इफेक्ट आहेत,
तुम्हाला सांगतो वन लायनर सगळ्या परीक्षेला येणारे वन लायनर बनवून टाकले डायरेक्ट परीक्षेला वेगवेगळ्या विचारलेले. ठीक आहे, असे वन लायनर फार्मॅकोलॉजीचे दिलेले ते. ज्यांनी क्लास घेतलाय त्यांना गरज नाही पुस्तक घ्यायची, मी म्हणत नाही कधीच पुस्तक घ्या क्लासवाल्यांनी, पण ज्यांना सेल्फ स्टडी करत आहात त्यांना सगळे वन लायनर काय केले आता प्रत्येक विषयाचे असे वन लाईन. हे फार्मॅकोलॉजीचे आहे बघा. ठीक आहे, हे काय फार्मॅकोलॉजीचे असे वन लायनर दिले. तर तसं काय केलेलं सगळ्याच विषयाचे वन लायनर वगैरे आपण दिलेले आहेत. नवीन अद्ययावत केले आपण. एक्झामला इम्पॉर्टंट ते वाचायचे वन लायनर आणि MCQ सोडवायचे वन लायनर. तर तुम्हाला सांगतो बरेचसे प्रश्न ह्याच्यातून पडणार आहेत. ठीक आहे, पडतीलच 100% बरेचसे, कारण की डेटा त्याच्यात समराईज केल्यामुळं. आता हे बघा काय इथं तुम्हाला दिसत असेल काय, हे अँटीडोट दिलेले, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन दिलेले, नंतर अँटीडोट दिलेले, लिस्टच दिलेली, डायरेक्ट पाठ करायचं काम आहे. ठीक आहे, तर अशा गोष्टी काय केल्यात आपण जास्तीत जास्त सगळ्याच विषयाच्या जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला आहे. तुमची एम्स असेल, जिल्हा परिषद असेल, भविष्यात येणारे आरोग्य भरती असेल, ओके, सगळ्यांसाठी हे काय राहील उपयुक्त राहील. आता कसे लिमिटेशन्स आहे, डेटा किती द्यायचा, त्यामुळे जास्तीत जास्त आपण इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे 468 पेजमध्ये. ओके, 550 रुपये अशी ह्याची किंमत आहे. बाकी डिस्काउंट वगैरे तुम्हाला ॲमेझॉनवरती वेळोवेळी जो असेल तो मिळेल. जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे तुम्ही संपर्क करा आणि पुण्याच्या विकास बुक्स जे आहेत ते आपले डिस्ट्रीब्युटर आहेत, त्यांना संपर्क करायला सांगा. त्यांच्याकडून बुक्स तुम्हाला मिळतील. तुमच्या जवळच्या शॉपकडे पण ते बुक्स अवेलेबल होतील. ठीक आहे, तर बुक्सविषयीच आज ही माहिती द्यायची होती. तर ही सगळी इन्फॉर्मेशन त्याविषयी आहे. ज्यांना क्लास जॉईन करायचे नंबर डिस्प्ले होत आहे, त्यांनी व्हॉट्सअप करू शकता. क्लासेसच्या विद्यार्थ्यांना डिटेलमध्ये आपण नोट्स वगैरे घेतो, सगळं घेतो. त्यांना ॲडिशनल बुक घेण्याची गरज नाही आहे मला तरी वाटतं. ठीक आहे, पण जर हवा असेल पाहिजे असेल तर घेऊ शकता. ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे हे. ठीक आहे, ॲमेझॉनवरती आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी ॲमेझॉनची लिंक देत आहे याची. ठीक आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही परचेस करू शकता. थँक्यू सो मच स्टुडंट्स, थँक्स वन्स अगेन.